वंचित बहुजन आघाडीकडून निलेश सांबरे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला असून प्रकाश आंबेडकर भिवंडीत एक सभा घेणार असल्याचे वंचित आघाडीकडून सांगण्यात आले आहे। निलेश सांबरे यांनी भिवंडी लोकसभा निवडणूक 2024 लढणार असल्याचे 27 जानेवारी रोजी आपल्या जिजाऊ संघटनेच्या निर्धार मेळाव्यात जाहीर केले होते। यावेळी आपल्या संघटनेची विचारधारा पटणाऱ्या एखाद्या पक्षाने जर आपल्याला तिकीट दिले तर आपण त्यांच्यासोबत राहू, अन्यथा तिकीट मिळो अथवा ना मिळो आपण ही निवडणूक अपक्ष लढवू असे देखील सांबरे म्हणाले होते। त्यानुसार भिवंडी लोकसभेतून त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केल्यानंतर काल वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने देखील निलेश सांबरे यांना पाठिंबा देणार असल्याचे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले। याबाबत सोशल मीडियावर वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीतल्या एका पत्रात तसा उल्लेख करण्यात आलाय। तर प्रकाश आंबेडकर भिवंडीत सभा देखील घेणार आहेत। जिजाऊ विकास पार्टीमधून अपक्ष म्हणून भिवंडी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे निलेश सांबरे यांनी जाहीर करताच त्यांना अनेक स्तरातून पाठिंबा दर्शवला जात आहे। जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून गेली 15 वर्षे निलेश सांबरे हे स्वखर्चाने समाजातल्या दुर्बल आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी काम करत आहेत। केवळ भिवंडी लोकसभा नाही तर ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 5ही जिल्ह्यात आरोग्य, शिक्षण, रोजगार, शेती आणि महिला सक्षमीकरण या पंचसूत्रीवर त्यांची संघटना काम करते। लाखो रुग्णांना वैद्यकीय मदत, हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, हजारो महिलांचे सक्षमीकरण यांसारख्या विविध माध्यमातून त्यांनी जनहिताची कामे केली आहेत। त्यामुळे त्यांची संघटना ही गावोगावी लोकांच्या मनात घर करून गेली। त्यामुळे सांबरे यांच्या समोर निवडणूक रिंगणात असलेल्या प्रतिस्पर्ध्याला निलेश सांबरे हे आव्हान चांगले जड जाणार असल्याचे सध्या तरी दिसून येते। तर आता प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने देखील निलेश सांबरे यांना पाठिंबा दिल्याने सांबरे यांचे पारडे अधिकच जड झाले आहे। यावेळी देशाला हेवा वाटेल असे काम आपल्या भिवंडी लोकसभेत आपल्याला करायचे असून भिवंडीचा पॅटर्न हा देशात राबवला जाईल याची खात्री देत जिजाऊ संघटनेने केलेली कामं पाहिल्यानंतर आपल्याला कोणताही मतदार नाकारणार नाही असा ठाम विश्वासही निलेश सांबरे यांनी व्यक्त केलाय।